मॅथ्स आवडतं ना? नाव काय तुझं? हे दोनदा रिधांत. अच्छा, तुला एक मॅथ्स जोक सांग. बघ तुला समजते का? जसं जसं तू मोठ होत जातो ना तसं अवघड होत जाते. इंजिनिअरिंग मध्ये 3दा बॅक पडला बाई माझा. इंजिनिअरिंग माहित नसेल तर असं कसं करणार मी सेक्स जोक सांग बरं आता. नाही कसं सांगू आता. काय नाही, ती कबड्डी असते जी पलंगात खेळतात. सगळं समजावून सांगणार आहे. शाळा झालाच पाहिजे. जरा मी तुझ्यासाठी बिबट्यामध्ये येऊ सांग. बिबट्या माहिती बिबट्या काय असतो? नाही. किती काय विधांत बिबट्या ना बिबट्याच्या जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत. माझं नाव नरसिंग आहे. मलाही माझं नाव सांगावंच लागतं. मी बघतोय, मी पाठीमागं बघतोय, ह्याला सगळे जोक समजतात बरं. वाडखावरती का हसला होता. काही इनोसंट नाही यार. तासभर आमच्या सोबत राहायचं, आम्हाला शिकवेल तू. लयच खतरनाक आहे भाई क्रिएशन. खिशात चॉकलेट आहे बाळा माझ्या. गुरु म्हणतो हाच जरा. कोणी आले बहीण भावासोबत? नाही. अच्छा अच्छा. काय म्हणते तू? आईलाच कळत असेल काय. आई पण गेस करते, काहीतरी म्हणतच असेल. मामा सोबत. मामा कोण आहे त्याचे? तू मामा आहे? खरंच मामा आहे? मामाला बोलू नका म्हणतो. लय छोटा मामा आणलाय. मामा असा आहे, तो भांजा आहे. दोघही पाकिटात घेऊन फिरण्यासाठी. आणि मी लातूरचा आहे. तू लातूरचा आहे? वा वा वा. तुम्ही दोन लक्ष ठेवले का? पहिलं मग घेऊन जायचे. बरे बरे. काय आवडलं बिवडलं काय? नाही नाही, हा तर अजिबात नाही. मला फक्त मी मागणं बघितलं. असं पुढे चांगला दिसतो तो. तो काय मला बोलू देत नाही वाटतं. हनीमूनसाठी महाराष्ट्रातले लोक कुठे जातात? वाट झाले तुम्हाला पड झाले. तुझं तर लग्न झालं नाही. अनुभव दुसऱ्यांचे अनुभव. बरोबर. महाबळेश्वरला जातात लोक. का जातात? एकच कारण आहे. कबड्डी तर म्हणू शकतो. एकच कारण महाबळेश्वरला थंडी वाजते, जवळ येतात, मग कबड्डी खेळतात. दुसरं काहीच कारण नाही. तिथं काय अट्रॅक्शन काय आहे तिथं? महाबळेश्वरला काहीच बघण्यासारखं. लोक एका डोंगरावर जातात, तिथून दुसरा डोंगर बघतात. नाही मग त्या डोंगरावर जातात, तिथून पहिला डोंगर बघतात. डोंगर दुसरी डोंगर बघताय. डोंगराची गोष्ट करतोय मी.